राज्यभरातल्या पावसा पाण्याच्या आणखी काही घडामोडींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे, पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर। माढा तालुक्यात पूरग्रस्तांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू। दारफळमध्ये 110 जण अडकले तर करमाळ्यात अडकलेल्या 90 जणांचं बोटीच्या सहाय्यानं रेस्क्यू। सोलापुरात सीना नदीला पूर। सीना नदीच्या पाण्यामुळे मोहोळ, माढा, बार्शी आणि करमाळ्यामध्ये पूरस्थिती। सोलापूर पुणे महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गाने सुरू। न्यूज 18 लोकमत पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत सर्वात आधी पोहोचलं बांधावर। बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल। मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिले दौऱ्याचे आदेश। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून तात्काळ मदत पुरवणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। तर शिवसेना 12,500 कुटुंबांना करणार जीवनावश्यक वस्तूंचं वाटप। अजित पवार उद्या पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर। सोलापूर, धाराशिव, बीडची करणार पाहणी। अतिवृष्टी बाधित झालेल्या गावांना भेटी देणार। शेतकऱ्यांनी मंत्री गिरीश महाजनांचा ताफा अडवला। प्रशासनाला शेतकऱ्यांशी देणं घेणं नाही आणि मंत्र्यांकडनं पंचनाम्यांचा फक्त देखावा। शेतकऱ्यांचा सरकार विरोधात आक्रोश। अतिवृष्टीमुळे राज्यात लाखो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधकांसह शेतकऱ्यांची मागणी। मराठवाड्याला 26 ते 28 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा। हवामान खात्याकडनं संपूर्ण मराठवाड्यासाठी रेड अलर्ट जारी। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण। अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार तर शाहरुख खानला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार। आणि यानंतर बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। मराठवाड्याला 26, 27 आणि 28 सप्टेंबर असे 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला गेलाय। हवामान खात्याकडनं संपूर्ण मराठवाड्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे नदीला पूर आलाय। नदीकाठची घरं आणि शेती पाण्याखाली गेली आहे। या पूर परिस्थितीची भयानकता ही ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे। बीड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे सिंदफणा नदी दुथडी भरून वाहते। यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय आणि घरं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत। शेतात पाणी शिरून त्याला तलावाचं रूप आलंय। बीडमधील साक्षाळ पिंपरी, धारवंटा, उकडपिंपरी, कमळेश्वर, धानोरा आणि शिरापूर या गावांमध्ये पाणी शिरलंय। बीडच्या नांदूरमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पूरग्रस्त भागाची ड्रोन दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। दरम्यान नागरिक आता नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत। बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यालाही पुराचा फटका बसलाय। मातेरी, धाडेवाडी इथे अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। मूग, तूर, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालंय। धाराशिवमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खैरी नदीला पूर आलाय। पुरामुळे परंडा तालुक्यातील शेळगाव गावाला पूर्णपणे पाण्याचा वेढा पडलाय। पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीची ड्रोन दृश्य कॅमेऱ्यातून समोर आली आहेत। संपूर्ण गाव पुराच्या पाण्यानं वेढलं गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील चांदणी धरणात पाण्याची मोठी आवक होते। त्यामुळे धरणाच्या दरवाजातनं विसर्ग सुरू आहे। यावेळी चांदणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि नदीकाठच्या परिसराला सावधानतेचा इशारा दिला गेलाय। सोलापुरात मध्यरात्री बरसलेल्या तुफान पावसामुळे सीना नदीला पूर आलाय। मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापुरातील तालुक्यांना महापुराचा मोठा धोका निर्माण झालाय। सीना नदीकाठच्या ग्रामस्थांना यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। सोलापूर पुणे महामार्गाला सीना नदीच्या महापुराचा फटका बसलाय। नदीपात्रात 2.25 लाख क्युसेकनं पाणी सोडलं गेल्यानं महामार्गावरतीही पाणी आलंय। त्यामुळे एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे। सोलापूरमध्ये पुराच्या पाण्यात रेल्वे कर्मचारी वाहून गेल्याची घटना घडली। योगेश माने असं संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव आहे। सोलापूरवरनं होटगी रेल्वे स्टेशनवरती ड्युटीवर जाताना ही दुर्घटना घडली। पुराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की या कर्मचाऱ्याची दुचाकी वाहून गेली।
जालना जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। जिल्ह्यातल्या 10 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे। बदनापूर तालुक्यातील काही गावांमध्ये धोधो पाऊस बरसलेला असून शेती पिकांचं नुकसान झालंय। बदनापूरसह सेलगाव, वाकुळणी, माहेर भायगाव या भागाला पावसाचा फटका बसलाय। करमाळ्यामध्ये सीना नदीला पूर आलेला आहे। यामुळे सांगोल्यातील आदिनाथ महाराजांच्या मंदिराला पुराच्या पाण्याचा विळखा पडला। मंदिरात 70 ते 80 नागरिक अडकल्याची माहिती आहे। या नागरिकांना रेस्क्यू करण्याची मागणी आता केली जाते। धाराशिवमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखून धरला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ताफा अडवत मदतीची मागणी केली। दरम्यान प्रशासनाला शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नसल्याच्या घोषणा शेतकऱ्यांकडून दिल्या गेल्या। संभाजीनगरच्या टाकळी शाहू गावात पुलावरनं घसरून शेतकऱ्याचा मृत्यू झाला। साहेबराव नथू दहिहंडे असं मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। जळगावच्या उचंदे परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे पुराचं पाणी घराघरात शिरलं। यामुळे घरातल्या साहित्यांचं प्रचंड नुकसान झालंय। आता तातडीची मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। जळगावच्या भडगावमध्ये अतिवृष्टीमुळे ग्रामीण रुग्णालयातही पाणी शिरलं। यामुळे रुग्णांसह नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान पुराचं पाणी ओसरल्यामुळे रुग्णालयातलं कामकाज पूर्वपदावर येतंय। मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। पुणे जिल्ह्यातील 26 धरणांपैकी 17 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। यामुळे जिल्ह्यातली पाण्याची चिंता मिटली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आलाय। गोदावरी नदीकाठची मंदिरं पाण्याखाली गेली आहेत, तर काही भागात शेतात पाणी शिरून शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली। यावेळी पुरात अडकलेल्या नागरिकांना दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलं। लातूरच्या जळकोट तालुक्यात एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली। अतिवृष्टीनं हैराण झालेल्या शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। उत्तम माने असं जीवन संपवलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। न्यूज 18 लोकमत पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत सर्वात आधी बांधावर पोहोचलाय। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याच्या सूचना दिल्यात। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून तात्काळ मदत पुरवली जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तर शिवसेना 12,500 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार उद्या पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करतील। सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात पूरग्रस्त भागांची ते पाहणी करतील, तर अतिवृष्टी बाधित गावांचा आढावा घेतील। अतिवृष्टीमुळे राज्यात लाखो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधकांसह शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहे।